नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. वाडा नगरपंचायतच्या अनियमित कारभारासंदर्भात भूमिपत्र संघटनेची पत्रकार परिषद. वाडा नगरपंचायतच्या विकास कामांमधील अनियमितताबद्दल वारंवार पत्रव्यवहार करूनही कोणतीही कारवाई न झाल्यामुळे या संघटनेमार्फत वाडा बंदची हाक 11 तारखेला व्यापारी संघटनेच्या मदतीने वाडा शहर बाजारपेठ बंद करून काळी पट्टी लावून शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले होते. परंतु हे आंदोलन पोलीस प्रशासनाच्या मते परवानगी न घेता बेकायदेशीर व नियमांचे उल्लंघन करून केल्यामुळे या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परिणामी भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष भास्कर दळवी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून झालेले आरोप खोटे व राजकीय हेतूने प्रेरित सांगून विकास कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून पुराव्यासह पत्रकारांसमोर ठेवली आणि गुन्हा दाखल झालेल्या कारवाईवर सनदशीर व कायदेशीर मार्गाने उत्तर दिले जाईल असे म्हटले. वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी प्रणय पवार पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफ यांची रिपोर्ट. इंडिया न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. भूमिपुत्र संघटनेच्या मार्फत जो वाडा बंदचं आव्हान झालं तर त्या संदर्भात त्यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला त्या संदर्भात आपण काय सांगू शकाल? वाडा बंद या संदर्भामध्ये वाडा बंद ही जी घटना किंवा कोणताही महाराष्ट्रातला बंद याला माननीय उच्च न्यायालयाने एक निर्णय देऊन याचिकाकर्त्याच्या याचिकेनुसार निर्णय देऊन बंदी घातलेली आहे. अशा अनुषंगाने कोणताही ठिकाणी बंद करता येणार नाही. त्या संदर्भाच्या अनुषंगाने वाडा बंदचे आवाहन करणाऱ्या लोकांना पूर्वी देखील आपण नोटीस दिलेलं आहे आणि त्या नोटिसीनंतर त्यांना कोणतीही परवानगी नसताना त्यांनी बेकायदेशीरपणे वाडा बंद करण्याचा प्रयत्न करून काही दुकानं बंद केली होती. त्याच पद्धतीने त्यांनी त्या दिवशी विनापरवाना नगरपालिकेच्या ठिकाणी त्यांच्या कार्यालयासमोर आंदोलनही केलेलं आहे. तर यालाही त्यांनी परवानगी घेतली नव्हती. असे दोन्ही गोष्टी बेकायदेशीरपणे विनापरवाना केल्यामुळे ह्या संघटनेच्या या आंदोलनाविरुद्ध गुन्हा दाखल वाडा पोलीस स्टेशन येथे करण्यात आलेला आहे आणि त्याचे आयोजक तसेच सहभागी लोकांविरुद्ध योग्य ती कारवाई चालू आहे. धन्यवाद. न्यायालयाच्या आदेशाचं आपण उल्लंघन केलेलं आहे, तर काय आपली भूमिका आहे त्याच्याबद्दल? न्यायालयाचं उल्लंघन करण्याचा प्रश्न येत नाही, कारण आमची सामाजिक चळवळ आहे. आमचा कुठलाही पक्ष किंवा पार्टी नसल्यामुळे आम्हाला हे बंधनं नाही आहेत. आम्ही लोकशाही मार्गाने आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आणि व्यापाऱ्यांनी स्वतःहून बंद पाळला आणि त्यांनी लेखी सुद्धा आम्हाला दिलेला आहे का आम्ही स्वतःहून बंद पाळतो, कारण आम्हाला लक्षात आलं का इथे भ्रष्टाचार झालेला आहे. अशा पद्धतीने त्यांनी स्टेटमेंट दिले आणि आपल्याला लेखी सुद्धा दिलेलं आहे. त्यामुळं आम्ही हा लोकशाही मार्गाने हा आंदोलन केलेलं आहे. त्याच्यामुळं आम्हाला हे आदेश काय आहेत काय नाही आहेत आम्हाला काही कल्पना नाही. काय असतील तर त्यांना माहिती असतील, परंतु ज्या पद्धतीने त्यांनी आमच्यावर कारवाई केली ती चुकीची कारवाई झालेली आहे, एवढंच आमचं म्हणणं आहे. याच्यासाठी तुम्ही चॅलेंज काय करणार? आम्ही याच्यासाठी चॅलेंज केलेलं आहे. आता आम्ही राज्यपालांना पत्र देतोय आणि दुसरी गोष्ट मुख्य न्यायाधीश मुंबईचे आहेत त्यांना आम्ही पाचारण केलेलं आहे, त्यांना आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्यांच्या मार्फत एक चौकशी कमिटी नेमा आणि नगरपंचायतचा जो काय भ्रष्टाचार झालेला आहे, नगरपंचायतमध्ये चाललेले गोंधळ आहेत हे सगळे काढा आणि त्यांच्यावर कारवाई करा, अशा पद्धतीची मागणी आम्ही केलेली आहे ऑलरेडी. सर्व पत्रकार मंडळींना भूमिपुत्र संघटनेच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष ह्या नात्याने मी सर्वांना इथे आमंत्रण दिलं. आमच्या वाडा शहराच्या जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नासंदर्भात पत्रकार परिषद घ्यावी आणि आमचा जो काय प्रश्न आहे वाडा नगरपंचायतचा तो तुमच्या पुढे मला मांडावाचा वाटला आणि तुम्हाला मी बोलवलं. प्रथमतः तुमचं वाडा तालुक्यातील सर्व पत्रकारांचं मी स्वागत करतो भूमिपुत्र संघटनेच्या माध्यमातून, कारण आज वाडा नगरपंचायतच्या बाबतीत आम्ही गेले अनेक वर्ष पत्रव्यवहार करतो, लोकांचे प्रश्न मांडतो, परंतु त्या प्रश्नाला कुठेही वाचा फुटत नाही किंवा त्या प्रश्नानुसार ते प्रश्न सोडवले जात नाही. भ्रष्टाचार जोरदारपणे चालू आहे आणि ह्या बाबतीत आम्ही वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा ते प्रश्न सुटत नसल्यामुळं आम्ही मागच्या 28 ऑगस्ट 2024 रोजी आमचं वाडा पोलीस स्टेशनला आमंत्रण दिलं, आम्हाला बोलवलं, तिथे चर्चा केली. व्यापारी आणि पोलीस यांच्यामध्ये चर्चा झाली, कारण 29/8/2024
आंदोलन असल्यामुळे त्यांनी रिक्वेस्ट केली की 30 तारखेला मोदी साहेब येतात आणि कलेक्टरचे आदेश आहेत आणि व्यापारीही आले. व्यापाऱ्यांनी सांगितलं गणपतीचा टायमिंग आहे, सणावाराचा टायमिंग आहे, तुम्ही जरा थोडीशी तारीख पुढे घ्या. म्हणून आम्ही 11 तारीख ठरवली व्यापाऱ्यांच्या संगनमताने आणि त्यानंतर पत्रही दिलं. तहसीलदार, पोलीस स्टेशन, नगरपंचायत हे पत्रही दिलं आणि त्यानंतर 11 तारीख ठरली. 11 तारखेला आम्ही भूमिपुत्र संघटनेच्या माध्यमातून जे आंदोलन केलं ते मूक आणि काळ्या फिती लावून, झेंडे घेऊन, काळे झेंडे लावून आम्ही निषेध मोर्चा म्हणून नगरपंचायतच्या विरोधात काढला. कारण नगरपंचायत सक्षम नाही, भ्रष्टाचारात 1 नंबर आहे. आज बरेचशी कामं निष्कृष्ट दर्जाची झाली असल्यामुळे आम्ही तो मूक मोर्चा काढला होता. आणि त्याच्यानंतर आमच्यावर 13 तारखेला भूमिपुत्र संघटनेच्या काही ठराविक कार्यकर्ते आणि त्याच्यामध्ये असणारे सामील होणारे आमचे कार्यकर्ते यांच्यावर गुन्हे दाखल केले. आणि गुन्हे दाखल केल्यानंतर आम्ही आज त्या बाबतीत सुद्धा आज वरिष्ठांना आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. आज माननीय राज्यपाल तसंच माननीय उच्च न्यायालय मुंबई, तसेच आदिवासी विकास मंत्री मंत्रालय मुंबई, आदिवासी विकास आयुक्त कार्यालय नाशिक, उपविभागीय अधिकारी आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी जव्हार यांना सर्वांना आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. कारण मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे, भूमिपुत्र संघटना मी चालवतो. आज आमची चळवळीच्या माध्यमातून लोकांची हक्क अधिकाराची गदा जी आलेली असते त्याच्यावर आम्ही काम करतो. लोकांचे हक्क अधिकार लोकांना कसे मिळतील त्याबाबत आम्ही भांडत असताना आमची शासनाने दखल घेतली आणि आदिवासी सेवा पुरस्कार सुद्धा आम्हाला 19-20चा दिला गेला. तर तो आम्ही सामाजिक कार्य करतो म्हणून दिलेला आहे. तर जर का आमच्यावर अशा पद्धतीने गुन्हे दाखल होत असतील तर दिलेला शासनाने, महाराष्ट्र शासनाने दिलेला पुरस्कार जो आहे आदिवासी सेवा पुरस्कार हा सुद्धा आम्ही परत करण्याची मागणी सुद्धा राज्यपालांना केलेली आहे. तर जर का अशा पद्धतीने खोटे गुन्हे आमच्यावर दाखल होत असतील तर तो आदिवासी सेवा पुरस्कार सुद्धा आम्ही शासनाला प्रदान करणार आहोत. अशा पद्धतीचं लेखी आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये जे काही आमच्या मागण्या होत्या त्या मागण्या सर्व तुम्हाला माहिती आहेत. स्मशानभूमी झाली, रस्ते खराब आहेत, कचराकुंडीत भ्रष्टाचार, घंटागाडीत भ्रष्टाचार, रोडमध्ये भ्रष्टाचार, डम्पिंग ग्राउंडच्या याच्यामध्ये भ्रष्टाचार आणि स्मशानभूमी तोडून टाकून ती लोकांना स्मशानभूमीपासून वंचित ठेवण्याचं काम, असे अनेक मुद्दे आमचे आहेत ना. त्या मुद्द्याला धरून आम्ही आज चालत असताना आम्ही हे आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून आमच्यावर खोट्या पद्धतीचे गुन्हे दाखल करून पोलिसांनी आणि इथल्या राजकीय ठेकेदार पुढाऱ्यांनी हे आमच्यावर गुन्हे दाखल दबावापोटी केलेला आहे. तर आम्ही भीक घालत नाही. आमच्यावर गुन्हे दाखल झाले म्हणून आम्ही मागं हटणार नाही. हा लढा आमचा जसा आहे तसा हा लढ्याचा पाठपुरावा, जे काही विषय नगरपंचायतच्या हद्दीतल्या भ्रष्टाचाराचे विषय आहेत हे आम्ही याचा पूर्णपणे पाठपुरावा करू, तडीच नेऊ आणि यांची न्यायालयाच्या माध्यमातून चौकशी लावून यांच्यावर गुन्हे दाखल करायला, कारवाई करायला भाग पाडू. अशा पद्धतीचं आज आम्ही हे भूमिपुत्र संघटनेच्या माध्यमातून पुढाकार घेतलेला आहे.